प्रथमतः हे जे आंदोलन आहे हे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आहे आणि त्या आंदोलनामध्ये कुणाल कामरा नावाची कोण एक व्यक्ती येते आणि आमच्या हिंदू आराध्य दैवत आमचं प्रभू श्रीराम यांचा अपमान करतो आणि ये जो सरकार है जो कर रही है ये बहुत सालों से कर रही है। हमने देखा है कि बस सीता के पती का नाम लेके म्हणजे आमच्या प्रभू श्रीरामांना त्याला रिस्पेक्ट देता येत नाही। सोशल मीडियावर तो तिथे यांचं आंदोलन विद्यार्थ्यांसाठी का धर्मविरोधी आंदोलन आहे आणि यांचं जर आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे तर यांनी फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करावे, बाकी कुठले प्रश्न उपस्थित करू नये। तर त्यासाठी मी कुणाल कामराची आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सायबर क्राईमकडे मी तक्रार दिलेली आहे, लीगल तक्रार दिलेली आहे आणि त्याच्यावर त्वरित ऍक्शन करण्यात यावी ही प्रॉपर तक्रार दिली। या तक्रारीमध्ये ते काय करतात ते बघणार आहे। त्यानंतर जर समजा आपल्या पोलिसांनी काही योग्य ती तक्रार केली नाही, समज दिली नाही तर मी स्वतः रिट पिटिशन थ्रू आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन थ्रू जाणार आहे। आणि राहिला मुद्दा त्यांचं म्हणणं आहे की नीट पेपर फुटीसाठी बाबा आम्ही हे आंदोलन करत आहोत। तर 2012 साली 2013 साली जम्मू काश्मीरमध्ये पण झालं होतं हे आंदोलन। 2012 साली तमिळनाडूमध्ये पण अशा प्रकारची काही वैद्यकीय परीक्षांमध्ये घोटाळा झाला होता। तर काँग्रेसची जी दुसरी पार्टी आहे, कॉंक्रोच जनता पार्टीची आप पार्टीची जी दुसरी पार्टी आहे, मला एवढाच प्रश्न आहे अभिजित दिपकेंना की आपण याचा सुद्धा फॉलोअप घ्यावा। आपण आमच्या मोदी साहेबांना किंवा मोदी सरकारला आपण जे काही बदनाम करायचं काम चालू आहे ते बंद करण्यात यावं। मोदी साहेबांची कुठेही तानाशाही नाहीये किंवा कुठेही असं काही चुकीचं काम घडलं नाही। आज देश प्रगतीच्या वाटेवर काम करत आहे। 2014 साली सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये CPMTच्या प्रश्नपत्रिका फुटलेल्या होत्या। अभिजित दिपकेंनी याचा सुद्धा फॉलोअप घ्यावा। अभिजित दिपकेंनी याच्यासाठी सुद्धा आंदोलन करावं। फक्त त्यांना 2000 साली आत्ताच्या 2025 आणि 26 सालीच काय ह्या गोष्टी दिसतात। आधी कुठे होते अभिजित दिपके? 2011 साली सुद्धा हरियाणामध्ये सेम अशीच परिस्थिती होती। 2012 साली काँग्रेसची सत्ता होती। मुंबई विद्यापीठामध्ये पण 2 प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या, लीक झाले होते। त्यावेळेस का नाही अभिजित दिपकेंनी काही कुठल्या पद्धतीचं आंदोलन केलं किंवा आत्ताच का ते करतात? तर ही एक ABC पार्टी तयार केलेली आहे की जेणेकरून जनताची दिशाभूल करावी। जनतेला एकच सांगू इच्छितो, 1991 पासून ते आतापर्यंत भरपूर पेपर लीक झालेले आहेत। 1991 मध्ये UPSCचा पेपर लीक झाला होता, ह्याची सुद्धा जनतेने माहिती घ्यावी व हे जे दिशाभूल करण्याचं काम आहे त्वरित थांबवावं व कुणाल कामरावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी राहील।